रोजगार हमी योजना मनरेगा अर्थात सुरू करण्यात आली होती 2005 अंतर्गत. या आर्थिक वर्षामध्ये 2024-25साठी अकुशल कामगारासाठी नवीन मजुरी जाहीर करण्यात आलेली. कामगाराच्या मजुरी दरात राज्यनिहाय 3 ते 10% वाढ करण्यात आली. नवीन मजुरी दर 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. याबाबतची माहिती ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केलेली आहे. मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रातील मजुरी प्रतिदिन 273 रुपयावरून आता 297 रुपयापर्यंत वाढ करण्यात आली. ही वाढ 2023-24च्या तुलनेत 2024-25 यामधील वाढ 8.8% वाढ झालेली आहे. गोव्यात सध्या मजुरीच्या दरापेक्षा सर्वाधिक 10.53% कमाल वाढ करण्यात आली, तर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 3.4% सर्वात कमी वाढ केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने हा मोठा निर्णय घेतला आहे. चालू वर्षात 2023-24मध्ये या वाढीचा विचार करता गोव्यात 10.73% म्हणजे 34 रुपयांनी वाढ करण्यात आली. गोव्यात आता आर्थिक वर्षात 24-25साठी प्रतिदिन मजुरी हे 356 रुपये इतकी असेल. येथे सध्या प्रति मजुरी हे 322 रुपये. मध्य प्रदेश आणि तेलंगणा या 3 राज्यामध्ये मनरेगाच्या मजुरी दरात 10% वाढ करण्यात आली. कर्नाटकमध्ये नवीन दर मजुरी करण्यात प्रतिदिन 340 रुपये असेल, जो सध्या आहे 316 रुपये. दरापेक्षा 10.44% अधिक वाढ करण्यात आलेली. एकूणच मजुरीची संख्यामध्ये 60%ची सरासरी वाढ करण्यात आली. सध्याच्या देशातील सरासरी मजुरी व दर प्रतिदिन 376 रुपये 32 पैसे वरून आता 2023-25 या आर्थिक वर्षासाठी 285.47 रुपये असेल. निवडणुकीच्या देशभरात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मजुरी दर सूचित करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्र्याने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. याबाबत मजुरी मिळाल्यानंतर हे दर सुनिश्चित आणि अधिसूचित करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आता प्रत्येकी 8 ते 10 रुपयाची प्रत्येक आणि काही ठिकाणी 23 रुपये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. मनरेगा अंतर्गत तुम्हाला सिंचन विहीर असेल, शेततळ्याची कामं असेल, जे मनरेगाच्या अंतर्गत काम आहे तिथं तुम्हाला हजेरी मिळणार आहे. हे होतं नवीन अपडेट. अधिक माहितीसाठी चॅनलवरती राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.